कोपरगाव शहरातील मोकाट जनावरांचा वाढता उच्छाद अखेर पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून सोमवार 20 जुलै रोजी दुपारी सुमारे 3:30 वाजण्याच्या सुमारास लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे स्मारक परिसरात मोकाट डुकराने भरधाव दुचाकीला अचानक जोरदार धडक दिल्याने विकास अरुण ठोंबरे वय वर्ष 32 राहणार शारदानगर हे गंभीर जखमी झाले। प्राथमिक माहितीनुसार विकास ठोंबरे हे बाबा चौक परिसरातून डॉक्टर अण्णाभाऊ साठे स्मारकाच्या दिशेने दुचाकीवरून जात असताना अचानक रस्त्यावर आलेल्या मोकाट डुकराने त्यांच्या दुचाकीला जब्बर धडक दिली। धडकेची तीव्रता इतकी होती की त्यांचा दुचाकीवरील ताबा सुटून ते रस्त्यावर फेकले गेले। या अपघातात त्यांच्या डोक्यासह शरीराच्या विविध भागांना गंभीर दुखापत झाली। घटनेनंतर नागरिकांनी तातडीने मदत करत त्यांना कोपरगाव शहरातील एका खासगी रुग्णालयात दाखल केलं। मात्र त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी त्यांना सह्याद्री हॉस्पिटल येथे रवाना केलं। या घटनेनंतर कोपरगाव शहरातील मोकाट जनावरांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। शहरातील प्रमुख रस्त्यांवर मोकाट डुकरं आणि जनावरे मुक्तपणे फिरत असल्याने नागरिकांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण झाला। यापूर्वीही अशा स्वरूपाचे अनेक अपघात घडले असून नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही प्रभावी उपाययोजना करण्यात आल्या नसल्याची खंत व्यक्त केली। आता या गंभीर अपघातानंतर तरी पालिका प्रशासन मोकाट जनावरांच्या प्रश्नांवर ठोस कारवाई करणार का, की आणखी एखाद्या मोठ्या दुर्घटनेची वाट पाहणार, असा संतप्त सवाल कोपरगावकरांकडून उपस्थित केला जात आहे। सम्राट न्यूजसाठी संपादक अजय विघे, कोपरगाव।